नमस्कार मंडळी, मी अब्दुल एजाज आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत युविन पोर्टल अंतर्गत आशा मॉड्यूल नेमकं काय आहे किंवा आशा वर्कर आपली ID युविन पोर्टलमध्ये लॉग इन करून कोणकोणती एंट्री करू शकतात आणि ते कशा पद्धतीनं करू शकतात या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर आशा आपले ID युविन पोर्टलमध्ये लॉग इन केले की ते प्री रजिस्ट्रेशन लाभार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करू शकतात. लाभार्थ्यांच्या रजिस्ट्रेशनच्या व्यतिरिक्त ते कोणतीच एंट्री करू शकत नाही. तर आशांची ID युविन पोर्टलमध्ये लॉग इन करून ही प्रक्रिया करता येते. त्याच्या आधी यांची ID त्यांना मिळेल कुठे या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आशा आपली ID आपल्या वरिष्ठ जे ANM आहेत त्यांच्याकडून प्राप्त करू शकतात किंवा आपली जी आरोग्य संस्था आहे PSC असेल, RH असेल, SDH असेल, जे कोणती आरोग्य संस्था असेल त्या आरोग्य संस्थेमधून आपली ID हे प्राप्त करू शकतात. आरोग्य संस्थेची ID लॉग इन केली की स्टाफवर क्लिक केल्यानंतर त्या आशांचं नाव किंवा नंबर जे दिसेल, नंबर सर्च केले की ते त्या ठिकाणी मिळेल आपल्याला आणि आशांच्या नावापुढे जो नंबर दिसते तेच त्यांची ID असेल आणि ह्या IDचा पासवर्ड ते आरोग्य संस्था चेंज करून देऊ शकते, नवीनवाला पासवर्ड सेट करून देऊ शकते. म्हणजेच आशा आपली ID आणि पासवर्ड आपल्या आरोग्य संस्थेतून प्राप्त करू शकतात. त्याच्यानंतर ते लॉग इन कुठं करणार तर वॅक्सिनेटर वाला जे URL आहे ज्यामध्ये ANM लोक किंवा वॅक्सिनेटर आपली ID लॉग इन करतात लसीकरणाची एंट्री करण्याकरिता, त्याच URL मध्ये आशा आपला ID लॉग इन करू शकतात किंवा युविन ॲप्लिकेशन डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये आशा आपली ID लॉग इन करू शकतात. तर त्याकरिता यांना अशा पद्धतीने या ठिकाणी आपलं रजिस्टर्ड मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि इथे पासवर्ड लिहायचा आहे आणि पुढे लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनवर क्लिक केले की त्यांच्या मोबाईल नंबरवर, रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल. ते OTP इथे लिहायचा आहे आणि लॉग इन बटनवर परत आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं आशाचं ID ओपन होणार युविन पोर्टलमध्ये. तर हे चेक करायचं असेल तर इथं प्रोफाईलवर आपण क्लिक करायचं. क्लिक केले की त्या आशाचं नाव आणि त्यांचा रोल त्या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर हे डाव्या बाजूला जे 3 रेषा दिसत आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं, हे इथून आपल्याला मेन्यू बाहेर दिसेल. या ठिकाणी आपण बघू शकतो डॅशबोर्ड. डॅशबोर्ड म्हणजे होम पेज आहे. त्याच्यानंतर आशा वॅक्सिनेटेड बेनिफिशरीची यादी काढू शकतात. जेवढ्या लोकांचं लसीकरण केलं गेलं आहे, जेवढ्या लोकांची एंट्री केली गेलेली आहे त्यांची यादी सुद्धा या ठिकाणी डेट नुसार म्हणजे तारीख निहाय माहिती काढू शकतात. प्री रजिस्टर्ड बेनिफिशरी किती झालेले आहेत यांची माहिती काढू शकतात आणि पुढील जे लाभार्थी ड्यू लिस्ट मध्ये येणार आहे त्यांची ड्यू लिस्ट सुद्धा आशा आपल्या मोबाईल मध्ये स्वतः काढू शकतात. पण जेव्हापर्यंत एंट्री होणार नाही तोपर्यंत हे याद्या आपल्याला मिळणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहिला प्रश्न दिसतोय सत्र स्थळ. सेशन साइट म्हणजे सत्र स्थळ हे या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. तर हे झालं बेसिक इन्फॉर्मेशन. आपल्याला काय काय करता येईल, कुठून कोणती माहिती आपल्याला मिळेल या संदर्भात. आता नेमकं आपण रजिस्ट्रेशन करायचं आहे तर ते कुठून करणार तर आपण रजिस्ट्रेशन 3 प्रकारचे करू शकतो. एक आहे गर्भवती महिलेचं म्हणजेच ANCचं किंवा एक पालक म्हणून एखाद्या लाभार्थी आपला बाळ असेल तर त्यांचं पालक म्हणून एखाद्या पालकाचं रजिस्ट्रेशन करता येईल आणि बाळ असं 3 प्रकारचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी करता येईल. मग आपण पहिले बघूया पालकाचं किंवा गर्भवती महिलेचं रजिस्ट्रेशन कसं करता येईल. ठीक आहे. आपण लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर असं पेज आपल्याला ओपन झालेलं दिसेल. तर पहिले आपल्याला सेशन साइट निवडायचं आहे. सेशन साइट म्हणजे सत्र स्थळ, ज्या ठिकाणी लसीकरण सत्र होते त्या ठिकाण आपल्याला निवडायचं आहे. त्याच्यानंतर हेल्थ वॉर्ड, या ठिकाणी ग्रामीण भाग असेल तर LGD विलेज किंवा हेल्थ विलेज दिसेल.
शहरी भाग असेल तर हेल्थ वॉर्ड किंवा LGD वॉर्ड्स असं दिसेल. ते आपल्याला निवडायचे. ते निवडल्यानंतर त्या लसीकरण सत्र स्थळामध्ये पुढील 7 दिवसामध्ये लसीकरण सत्र कधी कधी प्लॅन केलेले आहे त्याची माहिती आपल्याला दिसेल आणि ते चालू केलं आहे की सुरू करायचं बाकी आहे या संदर्भात आपल्याला माहिती दिसेल. हे आपल्या माहितीसाठी आहे की पुढील 7 दिवसामध्ये आपल्या या सत्रस्थळामध्ये लसीकरण सत्र कधी आहे हे तपासून घेण्यासाठी. आता आपण रजिस्ट्रेशन करणार आहोत. रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण सर्वात खाली एक वर्तुळ दिसते त्या वर्तुळावर क्लिक करणार. त्याच्यानंतर आपल्याला प्री रजिस्ट्रेशन वाल्या या वर्तुळावर स्पर्श करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे प्री रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होईल. हा आहे आपला रजिस्ट्रेशनचा फॉर्म. याच्यामध्ये आपल्याला लाभार्थ्याची माहिती भरायची आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय काय माहिती भरायची? पहिले त्यांचा मोबाईल नंबर लिहायचा, व्यवस्थितरित्या लिहायचा आहे. युविन पोर्टलमध्ये कोणतीही माहिती भरताना, कोणतेही डेट्स लिहिताना, कोणतीही तारीख लिहिताना चुकीची एंट्री होणार नाही याची खात्री करायची आहे. कारण एकदा चुकलं की ते वारंवार आपल्याला सुधारवता येत नाही. त्याच्यामध्ये सुधारणा करता येत नाही. म्हणून आपण जे एंट्री करतोय खात्री करायची की ही एंट्री आपण अचूक करतोय. मग नंतरच सबमिट करायचं. ठीक आहे. इथं आपण मोबाईल नंबर लिहायचा आहे. त्यानंतर परत कन्फर्म मोबाईल नंबर मध्ये दुसऱ्यांदा सुद्धा मोबाईल नंबर आपल्याला लिहायचा आहे. त्याच्यानंतर आहे इयर ऑफ बर्थ. या ठिकाणी आपल्याला लाभार्थीचा जन्म वर्ष लिहायचं आहे. फक्त वर्ष लिहायचं आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर टाईप ऑफ कॅटेगरी इथं आपण बघू शकतो की लाभार्थी जर गर्भवती महिलेचा करत असेल तर प्रेग्नेंट वुमन म्हणून करायचं आहे. जर एखाद्या बाळाचा पालक म्हणून पालकाचा करत असेल तर त्या ठिकाणी आपण सिटीझन म्हणून ते सिटीझन ऑब्लिक गार्डियन हा दुसरा वाला पर्याय निवडायचा आहे. ठीक आहे. समजा आपण ज्या लाभार्थीचं रजिस्ट्रेशन करतोय त्यांचं नाव या ठिकाणी दिसत असेल, हे जे एक्झिस्टिंग मेंबर मध्ये त्यांचं नाव दिसत असेल तर मग परत रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. एक्झिस्टिंग मेंबर म्हणजे या लाभार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. मग त्या लाभार्थ्याचं आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाहीये. आपण ज्या लाभार्थीचं रजिस्ट्रेशन करतोय त्याचं नाव इथे दिसत नसेल तरच आपण हे प्रक्रिया करणार. ठीक आहे. मग पुढे प्री रजिस्ट्रेशन मध्ये आपण त्यांचा फुल नेम लिहिणार ॲज पर आधार कार्ड मध्ये जसं नाव आहे तसं आपल्याला लिहायचं आहे. मग लिंग आपल्याला लिहायचं आहे, जेंडर. ठीक आहे. आणि जर समजा आता आपण गर्भवती महिलेचा करत असेल तर मग हे प्रश्न विचारले जातील, LMP डेट वगैरे. जर आपण त्यावरती या ठिकाणी आपण समजा सिटीझन म्हणून केलं असेल तर पुढील हे प्रश्न येणार नाही. LMP डेट वगैरे या ठिकाणी येणार नाही. आपण गर्भवती महिला सिलेक्ट केली तर मग हे प्रश्न येतील. या ठिकाणी आपण काय करणार? LMP डेट लिहिणार, त्याच्यानंतर ब्लड ग्रुप लिहिणार. LMP डेट म्हणजे मासिक पाळीची तारीख लिहिणार आहे. मग त्याच्यानंतर ब्लड ग्रुप लिहिणार आहे. मग डेट ऑफ लास्ट प्रेग्नन्सी आउटकम. लास्ट प्रेग्नन्सी आउटकम म्हणजे समजा आपली जे लाभार्थी आहे ती तिसऱ्यांदा गर्भवती झाली तर मग त्याच्या आधीची जे गर्भावस्था होती म्हणजे दुसरी गर्भावस्था, त्यावेळेस त्याची डिलिव्हरी झाली की अबॉर्शन झालं त्याची आपल्याला तारीख लिहायची आहे. समजा पहिल्यांदा गर्भवती झाली तर मग याच्यामध्ये काहीच लिहायचं नाहीये. हे आपल्याला इथं काहीच लिहिण्याची गरज नाही राहणार. समजा दुसऱ्यांदा झाली तर पहिलीवाली माहिती इथं तारीख लिहायची पहिलीवाल्याची. तिसऱ्यांदा जर झाली तर मग दुसऱ्यावाल्याची जे आउटकम झाले, डिलिव्हरी झाली की अबॉर्शन झालं त्याची तारीख लिहायची. पाचव्यांदा झाली तर मग चौथ्या वेळेस जे झालं त्याची तारीख आपल्याला इथं लिहायचं आहे. ठीक आहे. आणि समजा प्रायमी असेल, पहिल्यांदा गर्भवती झाली तर तिथं तारीख लिहिण्याची गरज नाही. त्याने आपण डेट लिहिलं की पुढे असा एक नवीन प्रश्न विचारला जाईल. त्याच्यामध्ये वरील या गर्भावस्थेमध्ये ज्याची तारीख आपण लिहिली या गर्भावस्थेमध्ये त्यांनी TD चे किती डोस घेतले? 2 डोस घेतले आहे की 1 डोस घेतला आहे की काहीच घेतलेले नव्हते किंवा बूस्टर डोस घेतले हे सिलेक्ट करायचं. आणि हे सिलेक्ट करताना अचूक माहिती भरायची. जर चुकीचं भरलं तर त्यांना पुढील गर्भावस्थेमध्ये जे TD घ्यायचे त्याचं कॅल्क्युलेशन चुकीचं येणार. ठीक आहे. मग याच्यानंतर आपल्याला काय करायचंय?
फोटो आय डी टाईप सिलेक्ट करायचं आहे. फोटो आय डी टाईपमध्ये आधार कार्ड आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे आधार कार्डचा नंबर आपल्याला लिहायचा आहे. जर समजा वरती आपण आधार कार्डच्या ऐवजी दुसरे कार्ड निवडले, जसं पॅन कार्ड किंवा रेशन कार्ड काही निवडले, तर मग त्याचा नंबर इथे आपल्याला लिहायचा आहे. पण बहुतांश ठिकाणी आपण आधार कार्ड लिहावं, जेणेकरून सर्वांचं एक कॉमनली राहील. ठीक आहे. याच्यानंतर आपण जी माहिती भरलेली आहे ही सर्व माहिती सगळी बरोबर आहे हे खात्री करायची, मग सबमिट बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. यामध्ये परत एक प्रश्न विचारला जाईल, तो आहे PVTG. ठीक आहे. तर PVTG म्हणजे काय आहे त्या संदर्भात आपण पुढे बघूया. ठीक आहे. ते सुद्धा आपण समजून घ्यायचं आणि त्या प्रश्नाचं उत्तर लिहून मग आपल्याला सबमिट करायचं आहे. अशा पद्धतीनं मग ANC असेल किंवा पालक असेल तर यांचं रजिस्ट्रेशन आपल्याला करता येईल. आता आपण बघूया की एखादा बाळ असेल तर त्या बाळाचं रजिस्ट्रेशन कसं करता येईल. मग बाळाचं रजिस्ट्रेशन करायची प्रोसेस काय आहे, त्याची प्रक्रिया काय आहे. तर बाळाचं रजिस्ट्रेशन करण्याच्या आधी एक गोष्ट आपण समजून घेऊया, ते म्हणजे युविन मध्ये बाळाचं रजिस्ट्रेशन करण्याच्या आधी त्या बाळाचा पालकाचं रजिस्ट्रेशन असणे अनिवार्य आहे. मग आपण काय करणार, परत हीच प्रक्रिया, सेशन साईट निवडणार, LGD वॉर्ड, हेल्थ वॉर्ड किंवा LGD विलेज असेल तर विलेज, हेल्थ विलेज असेल तर हेल्थ विलेज, ते आपण या ठिकाणी निवडणार. मग त्याच्यानंतर सर्वात खालच्या वर्तुळावर क्लिक करणार, मग प्री रजिस्ट्रेशन वर क्लिक करणार. तर मग आता अशा पद्धतीनं प्री रजिस्ट्रेशन फॉर्म या ठिकाणी ओपन झाला. सर्वांसाठी हा एकच फॉर्म आहे, आपल्याला इथूनच रजिस्ट्रेशन करायचं आहे. ज्यांचं रजिस्ट्रेशन करतोय त्यांचीच माहिती आपल्याला इथं भरायची आहे. इथं आपण मोबाईल नंबर लिहिला, परत कन्फर्म मोबाईल नंबर मध्ये दुसऱ्यांदा मोबाईल नंबर लिहायचा आहे. त्याच्यानंतर त्याचा जन्मवर्ष लिहायचं आहे. ठीक आहे. जन्मवर्ष लिहिल्यानंतर इथे जन्मवर्ष जसं आपण बाळाचं लिहिणार, तर या ठिकाणी हा टाईप ऑफ कॅटेगरीचा प्रश्न राहणार नाही. इथं दुसरा प्रश्न येईल, डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख. या ठिकाणी आपल्याला जन्मतारीख लिहावी लागेल जेव्हा आपण बाळाचा भरतोय. मग त्याच्यानंतर या ठिकाणी आलंय PVTG. हा जो प्रश्न आपल्याला दिसतोय PVTG म्हणजे होते पर्टिक्युलर वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स ना. या आदिवासी समुदायासंदर्भातली ही माहिती या ठिकाणी विचारली जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये कातकरिया असेल, ज्यांना आपण कठोडिया सुद्धा म्हणतोय, कोलाम असेल किंवा माडिया गोंड असेल, या 3 प्रकारचे आदिवासी समुदायातले जमात असेल तर आपण या ठिकाणी येस वर क्लिक करणार, अन्यथा बाकी सर्वांसाठी आपण नो वर क्लिक करणार. ठीक आहे. याच्यानंतर हा जो आपला बाळ आहे त्या बाळाचा पालक कोण आहे याच्यामध्ये आपल्याला निवडायचं आहे. सिलेक्ट प्रायमरी गार्डियन. सिलेक्ट प्रायमरी गार्डियन मध्ये आपल्याला यापैकी या बाळाचा पालक कोण आहे त्यांच्यावर असं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला त्या बाळाचं पूर्ण नाव लिहायचं आहे आधार कार्ड मध्ये असल्याप्रमाणे. मग त्याचा लिंग सुद्धा सिलेक्ट करायचं आहे, जेंडर सिलेक्ट करायचं, मुलगा आहे, मुलगी आहे किंवा अदर. त्याच्यानंतर चाइल्ड वेट ॲट बर्थ इन केजीस, म्हणजे तो बाळ जन्मला त्यावेळेस त्याचं वजन किती होतं ते आपल्याला किलो मध्ये लिहायचं आहे. जर समजा 3.5 किलो असेल तर 3.5 असं लिहायचं आहे फक्त. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या वडिलाचं नाव लिहायचं आहे. वडिलाचं पूर्ण नाव लिहिण्याचा या ठिकाणी प्रयत्न आपल्याला करायचा आहे. इथे आपण बघू शकतो फोटो ID मध्ये आधार कार्ड ऑटोमॅटिक आलेला आहे आणि आधार जे नंबर आहे हे सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे, कारण आपण सिलेक्ट प्रायमरी गार्डियन मध्ये त्यांचे पालक कोण आहे ते निवडलं होतं, तर त्या पालकाचा आधार कार्ड या ठिकाणी आलेलं आहे. मग याच्यानंतरचा प्रश्न आहे रिलेशनशिप ऑफ चाइल्ड टू गार्डियन, म्हणजे ज्यांना आपण पालक म्हणून निवडलेलं ते त्यांचा आणि या बाळाचा काय संबंध आहे. आई असेल तर मदरवर क्लिक करा किंवा इतर कोणी पालक असेल तर पालकांवर क्लिक करा. ठीक आहे. आणि समजा पुरुष मंडळींना आपण सिलेक्ट केलं असेल तर या ठिकाणी फादर सुद्धा पर्याय येईल, तर तेव्हा आपण ते सुद्धा निवडू शकतो. ही माहिती सगळी जी आपण भरलेली आहे सगळं बरोबर आहे याची खात्री केल्यानंतर आपल्याला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवर क्लिक केले की यांचं रजिस्ट्रेशन
पूर्ण होईल. मी परत एकदा सांगतोय, बाळाचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याच्या आधी त्या बाळाच्या आईचं किंवा बाबाचं दोघांपैकी कोणाचं तरी रजिस्ट्रेशन युविन मध्ये असणे अनिवार्य आहे. जर यांचं रजिस्ट्रेशन नसेल तर पहिले आपल्याला पालकाचं रजिस्ट्रेशन करावं लागेल. जर पालकाचं रजिस्ट्रेशन करत असेल तर आपण त्यामध्ये प्राधान्यानं आईचं रजिस्ट्रेशन करा पालक म्हणून, मग नंतर त्या बाळाचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपल्या आशा मॉड्यूलच्या ID मध्ये लॉग इन करून रजिस्ट्रेशन वाली प्रोसेस करू शकतात.